नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, राज्यातील अनेक दिव्यांग खेळाडू किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं करिअर करू पाहतात. यांच्यासाठी अतुल सावे साहेब यांच्या माध्यमातून व देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलाय. आणि यामध्ये बघा, राज्याच्या खेळाडूंना बळकटी देणारा निर्णय, विशेष करून दिव्यांग खेळाडूंना या सर्व निर्णयाचा विशेष आधार मिळणार आहे. आणि यामध्ये बघा, महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी करता यावी, त्यांना आवश्यक प्रशिक्षण, सुविधा व आर्थिक मदत वेळेवर मिळावी, यासाठी राज्य सरकारने क्रीडा क्षेत्राला अधिक बळकटी किंवा बल देण्याच्या दिशेने महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे विशेषतः खेळाडूंसोबत दिव्यांग खेळाडूंनाही समान संधी व आर्थिक आधार देण्यावरती या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. त्यामुळे अतुल सावे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांना खूप मोठा फायदा होणार आहे. जे दिव्यांग बांधव क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं करिअर करू पाहत आहेत, अशा सर्व क्रीडा क्षेत्रातील दिव्यांग बांधवांना या ठिकाणी जो निर्णय घेतलाय त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. या ठिकाणी जे काही आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, प्रवास, प्रशिक्षणाचे मार्गदर्शन, स्पर्धेचा खर्च हा सर्व आता सरकार या ठिकाणी उचलणार आहे. त्यामुळे नक्कीच दिव्यांग बांधवांना या ठिकाणी फायदा होणार आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकच्या ज्या काही महत्त्वाच्या ज्या 12 क्रीडा प्रकारामध्ये विशेष लक्ष केंद्रित करून ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, तिरंदाजी, नेमबाजी, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस आणि टेबल टेनिस या खेळामध्ये उच्च प्रशिक्षण व्यवस्था उभी करून या सर्व दिव्यांग बांधवांना चांगली संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सरकार यापुढे करणार आहे. आणि या निर्णयाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे दिव्यांग खेळाडूंसाठी वाढवण्यात आलेला विशेष पाठबळ. दिव्यांग खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी आवश्यक वर्गीकरण, प्रशिक्षण आणि इतर प्रक्रियेमध्ये शासनाचा अधिक सक्रिय सहभाग असणार आहे. पॅरा ऑलिम्पिक क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष भर देण्यात येणार आहे. अशा पद्धतीचा महत्त्वाचा निर्णय अतुल सावे साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, आत्ता जे काही दिव्यांग बांधव आहेत ते दिव्यांग बांधवांना क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं करिअर कशा पद्धतीने करता येईल या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय सुद्धा 1-2 दिवसामध्ये जाहीर करण्यात येणार आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाची SOP आणि महत्त्वाच्या सूचना देण्याचं एक पत्रक सुद्धा जाहीर होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. कदाचित आपण दिव्यांग असताना आपल्याला या निर्णयाचं महत्त्व पटणार नाही, परंतु मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग बांधव आहेत किंवा भविष्यामध्ये सुद्धा अनेक दिव्यांग बांधव असतील किंवा होतील, तर त्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं करिअर करण्यासाठी खूप महत्त्वाचा हा निर्णय घेतला आहे. आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा रील्सच्या माध्यमातून आपली दिव्यांग बांधव क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे झेप घेताना दिसतोय, परंतु त्यांना योग्य असं मार्गदर्शन असेल किंवा आर्थिक खर्च असेल किंवा योग्य असं पाठबळ असेल हे मिळत नसल्या कारणाने ते तिथेच आहेत. परंतु आता सरकारला त्याची जाणीव झाली आणि सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यावेळी सरकारचं या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद मानतोय, कारण दिव्यांग बांधवांना समाजामध्ये समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे असा विचार करून जे निर्णय घेत आहे, म्हणून सरकार खूप चांगलं काम करत आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. महत्त्वाची व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.